नमस्कार. आपण ऐकत आहात शब्द संवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पोवार यांची कथा रफ वही. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. माफ करा, आज माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा वाटेल, कारण सर्दी झाली आहे मला. थोडं सांभाळून घ्या. रफ वही. तुम्हाला आठवते का तुमची ती रफ वही, ज्या वहीत काहीही आणि कसंही लिहिलं जायचं? एखाद्या विषयाची वही जर घरी राहिली की रफ वही बाहेर येत असे आणि तिचा पुरेपूर उपयोग होत असे. ह्या रफ वहीवर गणिताचे खडबडीत हिशोब लिहिले जायचे. बाईंनी काही महत्वाची सूचना फळ्यावर लिहिली असेल तर ती रफ वहीत लिहिली जायची. कधी कधी टाइमपास म्हणून वर्गात फुल्ली गोळ्या खेळायला सुद्धा ही रफ वही वापरलेली आहे आपण सगळ्यांनीच. आणि मला माहितीये, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी रफ वहीच्या शेवटच्या पानावर स्वतःची सही करायची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे, हो की नाही? जर तुमच्याकडे अजूनही एखादी रफ वही असेल तर ती एकदा उघडून बघा. आठवणींचा झरा वाहू लागेल. अजिबातच नीटनेटकी नसणारी ती रफ वही, पण तरीही अत्यंत महत्वाची होती हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही म्हणाल, हिला नक्की म्हणायचंय तरी काय, आणि मध्येच कुठे हे रफ वहीचं कौतुक काढलंय हिने? त्याचं झालं असं, मी इंस्टाग्रामवर एक सुंदर असं वाक्य वाचलं. सगळेच विषय सांभाळणारी वही रफ वही म्हणून ओळखली जाते. तिला ना सुंदर बाइंडिंग असते ना सुंदर कव्हर. कुटुंबातील जबाबदार व्यक्ती पण अशीच अस्ताव्यस्त असते. मला ते इतकं आवडलं की नेहमीप्रमाणे मी माझ्या भावना लिहितच सुटले आणि तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं. रफ वही आणि घरातल्या त्या एका जबाबदार व्यक्तीची तुलना करताना मला असं जाणवलं की त्यांच्या दोघांची ही किंमत फक्त गरजेच्या वेळीच कळते. काम संपलं की वही कपाटात टाकली जाते आणि जबाबदाऱ्या आटोपल्या की तो माणूस दुर्लक्षित होतो. पण खरं सांगायचं तर दोघांशिवाय शिकणं, वाढणं आणि आयुष्याची गणितं जमवणं अशक्यच आहे. तुम्हीच विचार करा, तुम्ही तुमच्या रफ वहीला कधीतरी कव्हर घातलं होतं का? कधीतरी तिला सजवलं होतं का? सब्जेक्टची नोटबुक, डायरी, प्रोजेक्टची वही, या सगळ्या वह्या आपण छान सजवायचो किंवा नीटनेटके ठेवायचो, पण बिचारी रफ वही मात्र अस्ताव्यस्तच. हे सगळं ऐकताना तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती नक्कीच डोळ्यासमोर उभी राहिली असावी, जी अगदी रफ वही सारखी आहे, जिला ना स्वतःची स्वप्न असतात, ना काही इच्छा, ना अपेक्षा. घरातली जबाबदार व्यक्ती ही अशीच असते. आई असो वा वडील, काका असो वा मोठं भावंड, मुलगी असो वा सून, त्यांच्या आयुष्याला चमकदार कव्हर नसतं. त्यांचं कौतुक फारसं कोणी करत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य नसतं, पण त्यांच्या खांद्यांवर मात्र सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. ते सगळ्यांचं सगळं करत राहतात अगदी आयुष्यभर, पण स्वतः मात्र शांत सामान्य जीवन जगत राहतात, तेही कुठलीही तक्रार न करता. जशी रफ वहीत गणिताचे खडबडीत हिशोब लिहिले जातात, तशीच त्यांच्या मनात रोजच्या चिंतेची गणितं चालत असतात. जशी रफ वहीत स्पेलिंगचे घोटाळे, चुका, काढून टाकलेले शब्द असतात, तसंच त्यांच्या आयुष्यात कधी कधी चुका होतात. पण तरीही ती रफ वही टाकली जात नाही, कारण खरी शिकवण त्याच पानांतून मिळते. कदाचित म्हणूनच घरातली जबाबदार व्यक्ती ही तशीच असते, थोडी साधी, थोडी खडबडीत, थोडी गप्प. पण तिच्याशिवाय घराची शिकवणी पूर्णच होत नाही. तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीला आठवा आणि तुम्ही तिला किती वेळा रफ वही समजून गृहीत धरलं आहे हेही आठवा. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण आपल्या माणसांना खूप गृहीत धरत असतो की हिचं तर रोजचंच काम आहे, त्याची तर ती जबाबदारीच आहे, तिला कुठे काय फरक पडणार आहे, किंवा त्याला वेळ असेलच, अशी आपण स्वतःच समजूत करून घेत असतो त्या एका व्यक्तीबद्दल. पण हे विसरतो की तिलाही एक मन आहे, तिला सुद्धा तिचं एक आयुष्य आहे. भलेही तुम्ही त्या व्यक्तीसाठी काही करू शकत नसाल, पण किमान गृहीत धरणं तर थांबू शकता ना.
मंडळी, रफ वही साधी असते, पण तिच्याशिवाय शिकण्याचा प्रवास अपूर्ण राहतो. त्याचप्रमाणे घरातील जबाबदार व्यक्ती साधी असते, पण तिच्याशिवाय घरचं आयुष्य पुढे सरकत नाही. तिच्या कष्टाचं सौंदर्य बाहेरून दिसत नाही, पण तिच्यामुळेच सगळं सुरळीत चालतं. म्हणूनच त्या व्यक्तीकडे साधेपणा म्हणून न बघता तिला घराचं खरं बळ समजा. आजपासून आपण आपल्याला जपणाऱ्या त्या माणसाला एक स्मित, एक धन्यवाद किंवा फक्त एक तू माझ्यासाठी खूप महत्वाचा किंवा महत्वाची आहेस असं म्हणूया. आणि तुम्हाला ह्यातलं काहीच जमत नसेल किंवा अवघड जात असेल तर हा फक्त एक व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा. आपोआप तुमच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर तुम्हीच तुमच्या कुटुंबातील रफवही असाल तर आता थोडंसं लक्ष स्वतःवरही केंद्रित करा. कारण रफवहीला सुद्धा तिचं एक अस्तित्व असतंच, नाही का? शेवटी आयुष्याचं खरं गणित प्रेम, कृतज्ञता आणि आपुलकीनं पूर्ण होतं. आणि हे शिकवणारं पान नेहमी रफवहीतच असतं. आवडली का आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समजा ही गोष्ट आवडली असेल तर माझी अजून एक गोष्ट आहे, स्वयंपाकघर. ती पण नक्की आवडेल तुम्हाला. चॅनलवर तुम्हाला मिळेलच आणि मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक देईनच. आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आयडी वर लिहून पाठवा. आपल्या शब्द संवाद या चॅनलला अनुसरून असेल तर मी नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.